नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो करंट अफेअर्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तब्बल 4 वर्षांनंतर CAA हा कायदा भारतामध्ये लागू करण्यात आला आहे. हा कायदा काय आहे? यापूर्वीचा कायदा काय सांगतो? जेव्हा पहिल्यांदा 2019 मध्ये हा कायदा लागू करण्यात आला, त्यावेळेला त्याचा एवढा विरोध का करण्यात आला होता? या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. 2019 मध्ये मोदी गव्हर्नमेंटने हा कायदा पास केला होता. पण तो कायदा इम्प्लिमेंट करण्यासाठी जवळपास 4 वर्षांचा वेळ लागला. कायदा पास झाला होता, पण त्या अंतर्गत जे नियम सूचीबद्ध करण्यात आलेले होते, ते करण्यासाठी वेळ लागला आणि त्यामुळे आता 2024 मध्ये हा कायदा फायनली इम्प्लिमेंट करण्यात आलेला आहे. याबद्दलचे ट्विट भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशांमधील मायनॉरिटी ज्यांना धर्माच्या आधारे त्रास दिला जातो, ते 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेले आहेत. अशा सर्व नॉन मुस्लिम लोकांना भारतामध्ये नागरिकत्व मिळणार आहे. या संदर्भातला हा कायदा आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमध्ये मायनॉरिटीजमध्ये कोण येते? तर हिंदू, जैन, शीख, ईसाई, बौद्ध आणि पारशी या सर्वांना आता भारतामध्ये नागरिकत्व मिळणार आहे. या संदर्भातले नोटिफिकेशन 11 मार्च 2024 रोजी गृह खात्याने पब्लिश केले आहे. ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये नॉन मुस्लिम लोकांवरती अनन्वित अत्याचार होतात. हे सर्वांना माहीतच आहे. धर्माच्या आधारे या लोकांना सर्व प्रकारे छळले जाते आणि या सर्वांमुळेच हजारो नॉन मुस्लिम लोक यांनी भारतामध्ये शरण घेतलेली आहे. अशा लोकांना CAA या कायद्यामुळे भारताचे नागरिकत्व मिळण्यासाठी मार्ग मोकळा होणार आहे. 2019ला जेव्हा हा कायदा सर्वप्रथम आणण्यात आला होता, तेव्हा भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि धर्माच्या नावाने भेदभाव करणे हे भारताच्या संविधानात बसत नाही, असे सांगून अनेक राजकारण्यांनी मुस्लिम लोकांना भडकवले होते. तसेच आर्टिकल 14 म्हणते की देशातील सर्व नागरिक समान आहेत आणि त्यांचे उल्लंघन हा कायदा करतो, म्हणून दिल्ली आणि आसामसारख्या ठिकाणी या कायद्याला विरोध सुरू होता. पण दरम्यानच्या काळात मोदी गव्हर्नमेंटने सर्व घटकांना समजून सांगितले की या कायद्यामुळे कोणाला फायदा होणार आहे आणि आता फायनली हा कायदा इम्प्लिमेंट करण्यात आला आहे. सर्वप्रथम 1955 मध्ये CAA हा कायदा लागू करण्यात आला होता. त्यानुसार जर कोणाला भारताचे नागरिकत्व हवे असेल तर त्याला 11 वर्ष भारतात राहणे हे कंपल्सरी होते आणि त्यामुळे नागरिकत्व मिळायला बऱ्याच अडचणी येत होत्या. पण आता सुधारित 2024च्या कायद्यामध्ये हा कालावधी 5 वर्ष करण्यात आला आहे. म्हणून 31 डिसेंबर 2014 पूर्वी जे लोक भारतात आले आहेत, त्यांना भारताचे नागरिकत्व मिळायला आता सोपे होणार आहे. मित्रांनो, हा कायदा आणून ज्या नॉन मुस्लिम लोकांवरती या 3 देशांमध्ये अत्याचार सुरू होते, त्यांना या कायद्यामुळे मानवतेच्या नात्याने एक सुखी जीवन मिळाले तर नक्कीच आपल्या भारतीयांना ते आवडेलच. तुम्हाला काय वाटते? या कायद्याबद्दलचे मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या थोडक्यात जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.